मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अलिबागमध्ये घुंगुरमास महोत्सवाला सुरुवात। ग्रामीण भागातील महिला उद्योजकांनी व्यवसायासाठी पुढे यावं, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल। आमदार महेंद्र दळवी यांचं आश्वासन। पुणे शहरातील विकास कामांनी नागरिकांची दैनंदिन कामं तातडीने करावीत। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक पानकर यांची पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे मागणी। नाशिकच्या अडगाव पोलिसांची गांजा तस्कराच्या विरोधात सिने स्टाईल कारवाई। 28 किलो गांजा जप्त करत गांजा तस्करांवर गुन्हा दाखल। पुण्यातील हनुमान टेकडीवर एका तरुणीकडून सोनसाखळी लुटली। आरोपी चोरट्याच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये आज बीडच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये निघणार मोर्चा। नवी मुंबईच्या वाशीमध्ये आज नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा प्रारंभ होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये होणार शुभारंभ। खडकवासलामध्ये उमेश मंडप डेकोरेटर्सच्या गोदामाला भीषण आग। अग्निशमन विभागाच्या वतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। राज्यात 2 ते 3 दिवसात थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज, तर राज्यात विदर्भ वगळता येत्या 48 तासात पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।